myself, Dr. Deshpande, and today's our topic is blood groups. हा जो पण टॉपिक आपण शिकणार आहोत, तर आपण नेहमी एक शब्द ऐकत असतो की ब्लड घ्यायचं आहे, ब्लड द्यायचं आहे, ब्लड ट्रान्सफ्युजन ज्याला आपण म्हणतो. तर त्याच्यासाठी हा एकदम महत्त्वाचा टॉपिक जो आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट, नीटमध्ये किंवा CETच्या एक्झाममध्ये या टॉपिकवरती काही ना काहीतरी प्रश्न जे असतात तर ते नेहमी आवर्जून विचारलेले असतात. सोपा चॅप्टर आहे, सोपा टॉपिक आहे, त्याच्यासोबतच फार इंटरेस्टेड टॉपिक आहे. प्रत्येकाने हा टॉपिक जो आहे तर तो काळजीपूर्वक ऐकायचा. अतिशय सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न जो आहे तर तो मी करणार. याच्या पहिल्याच्या चॅप्टरमध्ये आपण ब्लड हा पार्ट जो आहे तर तो शिकलो होतो, आणि त्या ब्लडमध्ये आपण दोन कंपोनंट सांगितले. पहिला कंपोनंट जो आहे तर तो ब्लड सेल्स आहे, आणि दुसरा जो आहे तर त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा. पण प्रत्येकाचं ब्लड जर बघितलं ह्युमन बिंग्समध्ये तर ते एकदम सारखं असतं, रेड कलरचं असते, त्याचा थिकनेस वगैरे प्रत्येकामध्ये सारखं. मग जर समजा कोणाचं पण ब्लड काढलं कोणाला पण दिलं समजा, तर ते चालते का? तसं होत नाही. म्हणजे दोन इंडिव्हिज्युअल्सचं ब्लड जर समजा आपण एकमेकांमध्ये मिक्स केलं, when we mix the two individuals blood, so what will happen? Sometimes they form the agglutination, or it is called as the clumping. आता ॲग्लुटिनेशन होते म्हणजे काय होतं, तर जो पण काही त्याचा थिकनेस आहे, तर आता ॲग्लुटिनेशन अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं असलं तर असं सांगता येईल की समजा दूध घेतलं आणि दुधामध्ये जर समजा आपण 2 थेंब लिंबाचे पिळले तर दूध काय होतं, फाटून जातं. म्हणजे सॉलिड पार्ट जो आहे तर तो वेगळा होतो आणि लिक्विड पार्ट जो आहे तर तो वेगळा होतो. असंच आपल्याला काही वेळा एक ब्लड जर समजा दोन इंडिव्हिज्युअल्सचं एकत्र केलं तर तसा ॲपिअरन्स जो आहे तर तो दिसतो. दॅट ॲपिअरन्स इज कॉल्ड ॲज द ॲग्लुटिनेशन, ऑर इट इज कॉल्ड ॲज द क्लम्पिंग. त्याला ॲग्लुटिनेशन म्हणतात किंवा त्याला क्लम्पिंग म्हणतात. मग आता हे जर असं क्लम्पिंग किंवा ॲग्लुटिनेशन जर आपल्या बॉडीमध्ये जर झालं तर, म्हणजे जर समजा आपण न चालणारं ब्लड जर एकमेकाला जर देऊन टाकलं तर काय होईल, त्या ठिकाणी क्लम्पिंग होऊन जाईल. ज्याला दिलेलं आहे त्याच्या बॉडीमध्ये क्लम्पिंग होऊन जाईल आणि त्या माणसामध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन जे असतात ते निर्माण होईल. टू अवॉइड दिस, असं होऊ नये, त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ज्या सायंटिस्टनी हा ब्लड ग्रुपची कन्सेप्ट मांडली तर त्या सायंटिस्टचं नाव, तो ऑस्ट्रियन सायंटिस्ट होता, अँड द सायंटिस्ट इज कॉल्ड ॲज द कार्ल लँडस्टेनर. 1901 मध्ये या कार्ल लँडस्टेनरनी ब्लड ग्रुप ते शोधून काढले आणि त्याला त्यांनी नाव दिलं ABO ब्लड सिस्टीम किंवा ABO ब्लड ग्रुप. दिस ABO ब्लड ग्रुप इट इज डिस्कवर्ड बाय कार्ल लँडस्टेनर. सगळ्यात पहिल्यांदा ही कन्सेप्ट जी आहे तर ती या कार्ल लँडस्टेनरने शोधून काढली 1901 मध्ये. ही इतकं इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये डिस्कवरी होती की त्याच्यामुळे कार्ल लँडस्टेनर यांना 1930 मध्ये नोबेल प्राइज जे तर ते दिले. आता यांच्या डिस्कवरीमध्ये त्यांचे जे स्टुडंट होते तर त्या स्टुडंटनी सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केले. आता जे पण कार्ल लँडस्टेनर होते तर त्यांनी फक्त 3च ब्लड ग्रुप शोधून काढले होते सुरुवातीला. त्याचं नाव होतं A ब्लड ग्रुप, B ब्लड ग्रुप अँड O ब्लड ग्रुप. हे 3च ब्लड ग्रुप जे आहेत तर ते कार्ल लँडस्टेनरनी शोधून काढले. त्याच्यानंतर त्यांचे 2 स्टुडंट होते, डिकास्टालो अँड स्ट्रुली, आणि या डिकास्टालो आणि स्ट्रुली एक 4था ब्लड ग्रुप जो आहे तर तो शोधून काढला, अँड दॅट ब्लड ग्रुप इज कॉल्ड ॲज द AB ब्लड ग्रुप. AB ब्लड ग्रुप जो आहे तर तो शोधून काढला, अँड इट इज डिस्कवर्ड इन 1902. 1902 मध्ये त्या डिकास्टालो आणि स्ट्रुलीनी हे AB ब्लड ग्रुप जो आहे तर तो शोधून काढला. आता आपण म्हणू की बाबा ABO सिस्टीम जी आहे तर ती या स्ट्रुली, त्याच्यानंतर डिकास्टालो आणि त्याचे मेन जे होते तर कार्ल लँडस्टेनरनी शोधून काढले.
पण शोधून काढलं म्हणजे काय? तर वेन these scientists discover this ABO blood group system, they found the antigen and antibodies. मित्रांनो, याच्या आधी आपण अँटीजन आणि अँटीबॉडीज काय असतात तर याच्याबद्दलचा पूर्ण अभ्यास जो आहे तर तो केलेला आहे. अँटीजन्स दे आर ऑलवेज प्रेझेंट ऑन द RBC. Antigens they are the chemical substance. They are protein in nature and they are always present on the RBC. तसाच एक दुसरा chemical substance that is the antibodies. हे बघा या ठिकाणी आपण अँटीजन लिहिलेला आहे, या ठिकाणी अँटीबॉडी लिहिलेला आहे. अँटीजन they are always present on RBC and antibodies they are present in plasma. ब्लड मध्ये दोन कंपोनंट असतात, एक जो आहे तर तो ब्लड सेल, दुसरा जो आहे तर तो प्लाझ्मा. Antigens are always present on the surface or inside the RBC and the antibodies they are present in the plasma. बरोबर. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, antigens are also called as the agglutinogens. Antigens are always also called as the agglutinogen and antibodies are also called as the agglutinins. Agglutinogens means antigen and agglutinin means antibodies. Listen carefully. These antigens are present on the RBC and antibodies they are present on the plasma. डिकास्कवर आणि स्कुली आणि कार्ल लँडस्टनर यांना दोन अँटीजन्स मिळाले, ए अँटीजन आणि बी अँटीजन, आणि त्याच्यासोबतच प्लाझ्मामध्ये अल्फा अँटीबॉडी अँड बीटा अँटीबॉडीच्या तर त्या मिळाल्या. म्हणजे अल्फा बीटा अँटीबॉडीज दे आर प्रेझेंट इन प्लाझ्मा, ए अँड बी अँटीजन्स दे आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ RBC. आणि ऑन दिस बेसिस याच्यावरती त्यांनी हा ABO ब्लड ग्रुप सिस्टीम जी आहे तर ती फॉर्म केली. ही सिस्टीम जी आहे तर ती बाकीचे जे सायंटिस्ट होते तर त्यांनी सुद्धा याच्यावरती खूप जास्त डिस्कवरी जी आहे तर ती केली होती, परंतु सगळ्यात जास्त अप्रोप्रिएट करेक्ट किंवा ज्याच्यामध्ये कमीत कमी एरर्स आहेत अशी जी पण सिस्टीम तयार झाली तर दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज द ABO सिस्टीम. आता बाकीचे जे सायंटिस्ट होते त्यांनी सुद्धा याच्यावरती डिस्कवरी केली होती अँड देअर आर सो मेनी किंवा भरपूर सारे असे डिस्कवरी जे आहेत तर त्या झाल्या आणि बाकीचे ब्लड ग्रुप जे आहेत तर ते सुद्धा फॉर्म केले तर ते सुद्धा डिस्कवर केले, परंतु याच्यामध्ये खूप साऱ्या मिस्टेक किंवा खूप सारे एरर जे आहेत तर ते मिळत होते. या सिस्टीमच्या हिशोबाने आपण कोणाला ब्लड ट्रान्सफ्युजन जे आहे तर ते बरोबर करू शकत नाही. पण ABO ब्लड सिस्टीम जी आहे तर त्याच्यामध्ये खूपच कमी एरर्स होत्या. त्याच्या अनुषंगाने जे पण काही ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जात होतं तर ते एकदम हायली करेक्ट होतं किंवा ते मॅच. कोणते कोणते बाकीचे ब्लड ग्रुप्स जे पण आहेत तर ते शोधून काढले. तर औबरजगर ब्लड ग्रुप, डिगो ब्लड ग्रुप, बॉम्बे ब्लड ग्रुप, डफी ब्लड ग्रुप, लुथर्न ब्लड ग्रुप, पी ब्लड ग्रुप, केल ब्लड ग्रुप, आय ब्लड ग्रुप, कीड ब्लड ग्रुप and the Salter blood group. These are the other blood groups, पण ज्याच्यामध्ये हे जास्त कन्व्हिनियंट नाही. सगळ्यात जास्त मोस्ट कन्व्हिनियंट जो आहे तर तो कार्ल लँडस्टनरनी सांगितलेला ABO ब्लड ग्रुप सिस्टीम जी आहे तर नाव. आता या सिस्टीम प्रमाणे आपण ब्लड ट्रान्सफ्युजन जे आहे तर ते एकदम व्यवस्थित करू शकतो अँड इट इज बेस्ड ऑन अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन्स. त्याच्यावरती आपला हा ब्लड ग्रुपचा जो पण काही सिस्टीम आहे तर ती त्याच्यावरती बेस्ड आहे. आता आपण सांगितलं की बाबा A, B, AB आणि O असे 4 ब्लड ग्रुप जे आहेत तर ते आपण शोधून काढले. तर जसं ज्याचा ब्लड ग्रुप A असेल तर त्याच्यामध्ये काही अँटीजन्स असतील, काही अँटीबॉडीज असतील. लक्षात येते ना, ज्याचा ब्लड ग्रुप कोणता पण जरी असला या 4 पैकी तर त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर आपल्याला अँटीजन हा मिळणार आणि त्याच्यासोबतच करस्पॉन्डिंग अँटीबॉडीज जे आहेत तर त्या पण मिळणार. अँटीजन्स आर प्रेझेंट ऑन द RBC
म्हणजे अँटीजन प्रेझेंट ऑन द आरबीसी अँड अँटीबॉडीज दे आर प्रेझेंट इन प्लाझ्मा. मग आता करस्पॉन्डिंग अँटीजन जे आहेत तर त्यांना करस्पॉन्डिंग अँटीबॉडीज जे आहेत तर त्या लागतील. आता लक्षात घ्या, दोनच अँटीजन शोधले होते, दोन अँटीबॉडी शोधल्या, ए अँटीजन बी अँटीजन. त्यानंतर ए अँटीबॉडी आणि बी अँटीबॉडी किंवा त्याला अल्फा किंवा बीटा सुद्धा आपण म्हणू शकतो. मग आता ज्याचा ब्लड ग्रुप समजा ए असेल तर त्याच्या आरबीसी वरती कोणता अँटीजन असेल तर दॅट इज ए अँटीजन इज प्रेझेंट. आणि त्याच्यामध्ये कोणत्या अँटीबॉडीज असतील त्याच्या प्लाझ्मामध्ये तर दॅट इज द बी अँटीबॉडी. म्हणजे एक सिंपल गोष्ट हे एक जर समजलं तर बाकीचे तीन टाकत समजून ए ज्याचा ब्लड ग्रुप असेल तर त्याच्यामध्ये ए नावाचे अँटीजन्स असतील आणि बी नावाच्या आपल्याला अँटीबॉडीज आहेत तर त्या दिसतील. माझं लक्षात घ्या, ज्याचा ब्लड ग्रुप बी असेल समजा तर त्याच्यामध्ये अँटीजन कोणते असतील बी अँटीजन आणि त्याच्यामध्ये अँटीबॉडी कोणते असतील दॅट इज ए अँटीबॉडी. आता ज्याचा ब्लड ग्रुप ए बी असेल ए अँड बी दोन्ही पण अँटीजन्स आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये कोणता असेल तर ए अँटीजन असेल त्याच्यासोबत बी अँटीजन पण असेल दोन्ही पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अँटीबॉडीज त्याच्या प्लाझ्मामध्ये नसतील. नो अँटीबॉडीज आर प्रेझेंट इन द प्लाझ्मा. त्यानंतर को अँटीजन. आता को आपण म्हणतोय पण ऍक्च्युअली लॅन्डस्लाइनमध्ये ज्याला सांगितलं होतं तर हा झिरो सांगितलं. पण हे सगळे नंबर हे सगळे डिजिट याच्यामध्ये ए बी सी डी अल्फाबेटमध्ये आणि हा झिरो हा डिजिटमध्ये गेला. चांगलं वाटत म्हणून त्यांनी काय केलं झिरोला को म्हणून किंवा सगळे अल्फाबेट झाले पाहिजे म्हणून. तर हा को जो आहे को जो ब्लड ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकार आधी झिरो म्हटलं नो अँटीजन्स आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ आरबीसी. त्यामुळे त्याचा ब्लड ग्रुप कोणता झाला को आणि त्याच्या प्लाझ्मामध्ये कोणत्या अँटीबॉडी कोणत्या दोन्ही पण ए अँड बी बोथ द अँटीबॉडीज दे आर प्रेझेंट इन प्लाझ्मा. मित्रांनो आपल्याला लक्षात आलं असेल चार ब्लड ग्रुप आहे. त्याचा ब्लड ग्रुप ए असेल त्याच्यामध्ये ए नावाच्या अँटीबॉडीज ए नावाचा अँटीजन आणि बी नावाच्या अँटीबॉडीज. त्याचा ब्लड ग्रुप बी असेल त्याच्यामध्ये बी नावाचे अँटीजन्स आणि अल्फा किंवा ए नावाच्या अँटीबॉडीज. ज्याचा ब्लड ग्रुप ए बी असेल त्याच्यामध्ये ए आणि बी both the antigens they are present on the surface of RBC and no antibodies are present in the plasma. आणि ज्याचा ब्लड ग्रुप O असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अँटीजन्स त्याच्या आरबीसी वरती नसणार पण ए आणि बी किंवा अल्फा अँड बीटा या दोन्ही पण अँटीबॉडीज आहेत तर त्याच्या प्लाझ्मामध्ये आपल्याला प्रेझेंट असतात. ही जी पण काही थिअरी आहे दिस थिअरी इज हायली एक्सेप्टेड. त्याच्यामध्ये एकदम एरर जे तर ते काहीच नाही. असा आपल्याला हा ब्लड ग्रुपचा सिस्टीम जो आहे तर तो कार्लाइल सांगतो. ड्युरिंग ब्लड ट्रान्सफ्युजन ओनली कॉम्पॅटिबल ब्लड इज यूज्ड. आता याचा कॉम्पॅटिबल म्हणजे मॅच होणार म्हणजे ज्याला आपण ब्लड देतो आहे त्याच्यामध्ये हे अँटीजन्स आणि अँटीबॉडीज जे तर ते सारखे असायला पाहिजे. तिथे कुठल्याही प्रकारचं ॲग्लुटिनेशन किंवा क्लम्पिंग व्हायला नको. ब्लड दिल्याच्या नंतर कोणातरी चांगलं व्हायला पाहिजे उगाच वाईट व्हायला नको त्याला कॉम्प्लिकेशन डेव्हलप व्हायला नको. या प्रकारे आपण जे पण काही ब्लड यूज करतो ड्युरिंग ब्लड ट्रान्सफ्युजन तर ते कसं असलं पाहिजे तर ते कॉम्पॅटिबल असतं. आता ड्युरिंग ब्लड ट्रान्सफ्युजन कॉम्पॅटिबल ब्लड इज यूज्ड आणि जो ब्लड देणारा असतो द इंडिव्हिज्युअल विच गिव्स द ब्लड विच डोनेट द ब्लड that individual is called as the donor and which receives the blood it is called as the recipient. म्हणजे डोनर काय तर जो ब्लड देतो त्याला आपण डोनर म्हणतो आणि ज्याला आपण जो आपलं ब्लड घेतो त्याला आपण रेसिपिएंट. डोनर अँड रेसिपिएंट ना. आता एवढं झाल्याच्या नंतर ब्लड चालायला पाहिजे. कार्लाइल सरांनी थिअरी सांगितली त्यांना ते 1930 मध्ये नोबेल पण मिळालं सगळं. आता ब्लड चालायला पाहिजे तरी सुद्धा या थिअरीमध्ये काही ना काहीतरी डिस्कवरी ही अर्धवट असतात. कारण तरी पण प्रत्येकाला ब्लड चालतच सुद्धा असायला. त्यानंतर कार्लाइल नोबेल प्राइज मिळालेल्या नंतर सुद्धा ही डिस्कवरी जी आहे तर ती सुरू आणि सुरू ठेवल्याच्या नंतर
त्यांच्यासोबत एक व्हीनर नावाचे सायंटिस्ट म्हणजे कार्ल लँडस्टॅनर अँड व्हीनर यांनी आणखी एक अँटीजन जो आहे तर तो शोधून काढला अँड दॅट अँटीजन इज कॉल्ड ॲज द अँटीजन डी. अँटीजन डी नावाचा एक अजून अँटीजन जो आहे तर तो शोधून काढला अँड दिस अँटीजन इट इज प्रेझेंट इन रिसस मंकी. रिसस मंकी मागच्या त्याच्यामध्ये त्यांनी दिसतो. रिसस फॅमिलीचा जो मंकी होता, रिसस फॅमिलीमध्ये रिसस मंकीमध्ये त्यांना त्या आरबीसीच्या वरती हा अँटीजन डी जो आहे कोणाला लँडस्टॅनर अँड व्हीनर इन 1940. आता त्यांचं असं लक्षात आलं की या मंकी दोघे पण काही त्यांनी बघितले ब्लडचे सॅम्पल तर त्याच्यामध्ये काही मंकींच्या आरबीसीवरती हा अँटीजन डी जो आहे तर तो प्रेझेंट होता आणि काही याच्यामध्ये तो ॲब्सेंट. म्हणजे डी हा प्रत्येकामध्ये प्रेझेंट होता असं काय नाही, काही मंकीमध्ये तो प्रेझेंट होता आणि काही मंकीमध्ये तो ॲब्सेंट होता. मग यांनी ठरवलं की ज्याच्यामध्ये तो प्रेझेंट असेल म्हणजे इफ इट इज प्रेझेंट कोण तर दॅट इज द अँटीजन डी ज्या ब्लडमध्ये प्रेझेंट असेल तर त्यांना त्यांनी म्हटलं RH पॉझिटिव्ह. RH पॉझिटिव्ह RH म्हणजे रिसस मंकी पासून RH आणि दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज द RH सिस्टीम. त्यांच्यामध्ये हा डी अँटीजन प्रेझेंट असेल त्यांनी त्याला म्हटलं RH पॉझिटिव्ह ग्रुप. आणि त्यांच्यामध्ये तो नसेल म्हणजे ॲब्सेंट असेल कोण तर दॅट इज अँटीजन डी ॲब्सेंट असेल तर त्या ग्रुपला त्यांनी म्हटलं RH निगेटिव्ह. RH निगेटिव्ह. आता लक्षात घ्या आपण एवढे ब्लड ग्रुप बघितले याच्यामध्ये ए ब्लड ग्रुप ए अँटीजन बी अँटीजन. समजा याच्यामध्ये हा डी अँटीजन जो आहे तर तो प्रेझेंट असेल तर तो ब्लड ग्रुप झाला पॉझिटिव्ह म्हणजे हा झाला ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप. जर समजा डी अँटीजन नसेल तिथे ॲब्सेंट असेल तर इट इज कॉल्ड ॲज द ए निगेटिव्ह ब्लड ग्रुप. तसंच बी मध्ये पण तसंच ए बी मध्ये पण तसंच ओ मध्ये पण म्हणजे डी अँटीजन इफ इट इज प्रेझेंट इन द blood or present on the surface of RBC then it is called as the positive blood. And if it is negative म्हणजे negative केव्हा म्हणू if it is absent on the surface of RBC then it is called as the negative blood. आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह केल्याच्या नंतर इट इज हायली एक्सेप्टेड. जनरली आपण जर का बघितलं तर जे ब्लॅक कलर लोक असतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप जो आहे तर तो जास्त दिसतो. ब्लॅकमध्ये काळा असं त्याचा अर्थ नाही आहे. जे पण काही एशियन कंट्रीजचे जेवढे पण काही लोक आहेत आपण सगळे ब्लॅक कलरमध्ये तर त्यांच्यामध्ये आपल्याला 85% जो आहे तर तो पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप दिसतो आणि ओन्ली 15% जे लोक असतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला हा निगेटिव्ह ब्लड ग्रुप जो आहे तर आता ही सिस्टीम जी आहे तर ती पूर्ण झाली. म्हणजेच या ब्लड ग्रुपमध्ये दोन सिस्टीम इन्क्लूड केलेल्या आहेत. एक जी आहे तर ती ABO ब्लड ग्रुप आणि दुसरी जी आहे तर ही RH सिस्टीम. आता जर समजा आपल्याला एखाद्या ब्लड जर समजा टेस्ट करायचं आपण बरेच वेळा डॉक्टरला जातो आणि त्यांना सांगतो सर मला ब्लड ग्रुप माझा टेस्ट करायचा तर ते काय करतात त्याचा ब्लड ग्रुप आपल्याला टेस्ट करायचा आहे तर त्याचं ब्लड घेतात आणि त्याच्यामध्ये अँटी सिरम टाकतात. एक पांढरी बाटली असते म्हणजे सोल्युशन असते कलरलेस सोल्युशन. दुसरं जे आहे तर ते येल्लो कलरचं असते आणि तिसरं जे आहे तर ते ब्लू कलरचं असते. अशी तीन आपल्याला ते सोल्युशनचे कलरच्या बाटल्या दिसतात. ते आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे जास्त त्यामुळे मी सांगत नाही. पण ज्यावेळेस आपण ब्लड ग्रुपिंग करतो तर त्यावेळेस एक ग्लास स्लाईड वापरतो आणि या ग्लास स्लाईडवरती आपण ब्लडचा एक एक ड्रॉप जो आहे करतो एक एक ब्लडचा ड्रॉप आणि त्याच्यामध्ये आपण अँटी सिरम्स वापरतो. अँटी सिरम ए आणि अँटी सिरम बी आणि अँटी सिरम डी असे आपण तीन सिरम जे ते यूज करतो. अँटी सिरम ए कंटेन्स अँटी ए और अल्फा अँटीबॉडीज. अँटी सिरम ए मध्ये काय असते तर अल्फा अँटीबॉडीज असते आणि अँटी सिरम बी मध्ये काय असते तर बीटा अँटीबॉडीज आहेत. या अँटी सिरम वरून आपण
आता एक एक ड्रॉप जर समजा आपण याच्यावरती घेतला म्हणजे एकाच पर्सनचा किंवा त्याचा कोणता आहे, तर आपण याच्यामध्ये अँटीसिरा ए एक ड्रॉप टाकू, याच्यामध्ये अँटीसिरा बी चा एक ड्रॉप टाकू आणि याच्यामध्ये अँटीसिरा डी चा एक ड्रॉप. जर समजा या ठिकाणी ॲग्लुटिनेशन झालं, इफ ॲग्लुटिनेशन और क्लम्पिंग, ॲग्लुटिनेशन किंवा क्लम्पिंग जर झालं तर काय होईल की त्याचा ब्लड ग्रुप ए. जर समजा बी मध्ये जर झालं तर त्याचा ब्लड ग्रुप बी आणि ओ मध्ये जर याच्यामध्ये जर झालं समजा डी मध्ये जर झालं तर याचा अर्थ त्याचा ब्लड ग्रुप जो आहे तर तो पॉझिटिव्ह. लक्षात येते ना. जर समजा ए मध्ये ॲग्लुटिनेशन झालं तर त्याचा ब्लड ग्रुप ए, बी मध्ये जर झालं तर त्याचा ब्लड ग्रुप बी आणि तिसऱ्या डी मध्ये जर समजा क्लम्पिंग झालं तर त्याचा ब्लड ग्रुप जो आहे तर तो पॉझिटिव्ह. आता जर समजा एखाद्याचा ब्लड ग्रुप ए असेल तर त्याचं या ठिकाणी क्लम्पिंग होईल, या ठिकाणी होणार नाही आणि इथे जर समजा झालं तर त्याचा ब्लड ग्रुप जो आहे तर तो ए पॉझिटिव्ह. जर समजा ए निगेटिव्ह ब्लड ग्रुप असेल तर या ठिकाणी क्लम्पिंग होईल, या ठिकाणी होणार नाही आणि या ठिकाणी पण होणार नाही. म्हणजे ए मध्ये जे आहे तर ते क्लम्पिंग होईल, बी मध्ये होणार नाही आणि डी मध्ये पण होणार नाही. त्याचा ब्लड ग्रुप झाला ए निगेटिव्ह. आता समजा एखाद्याचा बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असेल, या ठिकाणी क्लम्पिंग होणार नाही, या ठिकाणी होईल आणि या ठिकाणी पण क्लम्पिंग होईल, बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप. समजा एखाद्याचा बी निगेटिव्ह जर असेल तर या ठिकाणी क्लम्पिंग होणार नाही, या ठिकाणी क्लम्पिंग होईल, या ठिकाणी क्लम्पिंग होणार नाही. त्याच्यानंतर ए बी ब्लड ग्रुप जर असेल, समजा त्याचा ए बी पॉझिटिव्ह जर असेल तर या ठिकाणी क्लम्पिंग होईल, इथे पण क्लम्पिंग होईल आणि इथे पण क्लम्पिंग होईल. म्हणजे त्याचा ब्लड ग्रुप जो आहे तर तो बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह. त्यानंतर ए बी निगेटिव्ह ब्लड ग्रुप जर असेल तर या ठिकाणी क्लम्पिंग होईल, या ठिकाणी क्लम्पिंग होईल आणि या ठिकाणी क्लम्पिंग होणार नाही. जर समजा त्याचा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह असेल तर या ठिकाणी क्लम्पिंग होणार नाही, या ठिकाणी क्लम्पिंग होणार नाही पण या ठिकाणी क्लम्पिंग जे आहे तर ते ओ पॉझिटिव्ह जर असेल. कारण दोन्ही पण नायट्रोजन हे ऍब्सेंट असतात आणि त्या ठिकाणी क्लम्पिंग. ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप जर असेल तर या ठिकाणी क्लम्पिंग होणार नाही, या ठिकाणी क्लम्पिंग होणार नाही आणि या ठिकाणी पण क्लम्पिंग. आता ही प्रोसिजर जी आहे तर याला आपण म्हणतो ब्लड ग्रुप टॅपिंग आणि याच्यावरती आपण ब्लड ग्रुप अलॉंग विथ ए बी आणि डी अँटीसिरम वरती. आता हे सगळं झाल्यानंतर आपण ब्लड जे आहे तर ते त्याला दिले जाते तर त्याला बोलतात. आता हे ब्लड दिल्याच्या नंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जो आहे तर तो राहतो. आता ब्लड ग्रुप जो आहे तर तो आपल्याला माहिती. पण आता ब्लड जर समजा द्यायचं असेल तर दोघांची पण ब्लड जे आहे तर ते एकदा मॅचिंग केल्या जातात आणि मॅच केल्याच्या नंतर त्यांचं क्रॉस मॅचिंग केलं जातं. म्हणजे जो पण डोनर आहे त्याचं ब्लड दिल्याच्या नंतर रेसिपिएंटला कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन जे आहे तर ते होऊ नये त्याच्यासाठी त्याचं दोघांचं पण क्रॉस मॅचिंग जे आहे तर ते केलं. आता क्रॉस मॅचिंग म्हणजे काय केलं, कारण रिॲक्शन कुठे होणार आहे तर अँटीजन आणि अँटीबॉडी ते कॉम्पिटेबल असायला पाहिजे. तर त्याचं चेकिंग करणे, त्याचं मॅचिंग करणे इट इज कॉल्ड ॲज द क्रॉस मॅचिंग. मग क्रॉस मॅचिंग मध्ये काय केलं तर मिक्सिंग ऑफ सीरम ऑफ रेसिपिएंट अँड आरबीसी ऑफ डोनर. म्हणजे जो रिसिव्हर असेल, रेसिपिएंट असेल तर त्याचं सीरम घेतात आणि त्याच्यामध्ये काय करतात डोनरच्या आरबीसी. म्हणजे डोनरच्या आरबीसी दे आर मिक्स विथ द सीरम ऑफ रेसिपिएंट. जर समजा मॅचिंग होणार जर असेल तर त्याच्यामध्ये क्लम्पिंग होणार नाही. पण जर समजा मिसमॅच ब्लड असेल तर त्या ठिकाणी क्लम्पिंग होईल. इफ द क्लम्पिंग इज ऑकर देन दॅट ब्लड इज नॉट कॉम्पिटेबल फॉर द रिसिव्हर. तर रिसिव्हरच्यासाठी ते ब्लड जे आहे तर ते चालणार म्हणजे त्या ठिकाणी क्लम्पिंग व्हायला नको. ते एकमेकांशी कॉम्पिटेबल असायला पाहिजे. ही जी पण काही क्रॉस मॅचिंगची मेथड आहे तर ती 100% केली.
मित्रांनो, आता तुमच्यासमोर एक प्रश्न असेल की सर, जर समजा आपण एखादं इनकॉम्पिटेबल ब्लड जे आहे तर ते एखाद्या पेशंटला जबरदस्ती दिलं, आपल्याला माहिती आहे किंवा या आपलं ब्लड चाललं, समजा एचं ब्लड आहे आणि ते बीला जबरदस्ती जर का दिलं तर काय होईल, तो मरेल का? तर जनरली असं मरत नाही, कारण ज्यावेळेस हे अँटीजन ए अँटीजन त्या बी ब्लड ग्रुपच्या इंडिव्हिज्युअलमध्ये जातील तर ताबडतोब त्याची इम्युनिटी सिस्टीम जी आहे तर ती त्याच्या अगेन्स्टमध्ये अँटीबॉडीजचं फॉर्मेशन आणि होणारे कॉम्प्लिकेशन जे आहेत तर ते त्या ठिकाणी अवॉइड करता येऊ शकतो किंवा अवॉइड होतात. पण त्याच्यामध्ये हिमोलिसिस जो आहे करतो अँड दिस हिमोलिसिस इट इज ब्रेकडाऊन ऑफ आरबीसी, म्हणजे ब्लडचं लिसिस, ब्लडचं ब्रेकडाऊन जे आहे तर पटकन तो मरतो अशातला भाग, परंतु ब्लडचं हिमोलिसिस होते त्यामुळे जॉन्डिस होते, बिलिरुबिनची लेवल जी आहे तर ती वाढते, असे अनेक कॉम्प्लिकेशन जे आहेत तर ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकतात ना. आता हे कॉम्प्लिकेशन्स तर आपण या ब्लड ग्रुपच्या सिस्टीमवरून आपण अवॉइड करू शकतो किंवा ते मिनिमाइज करू शकतो. पण जर नॅचरल वेमध्ये असं जर समजा एखादा मिसमॅच ब्लड जर समजा एखाद्याच्या बॉडीमध्ये जर गेलं, फॉर एक्झाम्पल एक मदर आहे ती समजा निगेटिव्ह ब्लड ग्रुपची आणि तिचं होणारं बाळ जे आहे तर ते पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपचं, तर अशा वेळेस काही कॉम्प्लिकेशन्स होतात का? तर येस, डेफिनेटली काही कॉम्प्लिकेशन जे आहेत तर ते होऊ शकतात. पण जर समजा आपण प्रॉपर काळजी थोडीशी प्रिकॉशन जर का घेतली तर हे कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो, ते पण मी सांगतो. आता जे पण काही डिसिजेस त्याच्यामध्ये होतात, मिसमॅच जर असेल तर त्याच्यामध्ये तर दॅट डिसिजेस आर कॉल्ड ॲज हिमोलायटिक डिसिजेस ऑफ न्यूनॅट्स किंवा फिटसमध्ये किंवा न्यूनॅट्स, अशी कॉम्प्लिकेशन जे आहेत तर ते निर्माण होऊ शकतात. कारण जे पण काही पॅरेंट्स असतील तर दॅट पॅरेंट्स दे मे बी इन पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह असतील तर त्यांच्यामध्ये आपल्याला हा डी अँटीजन जो आहे तर तो प्रेझेंट असेल, निगेटिव्ह असतील तर त्यामध्ये दोघांमध्ये पण ते डी अँटीजन जे आहेत तर ते नसतील. पण इफ मदर इज पॉझिटिव्ह अँड फादर इज निगेटिव्ह ऑर मदर इज निगेटिव्ह अँड फादर इज पॉझिटिव्ह, मग काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात का? तर येस, कारण होणाऱ्या बाळाचा ब्लड ग्रुप जो आहे तर तो एकतर पॉझिटिव्ह पण असू शकतो किंवा तो निगेटिव्ह पण असू शकतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम जे आहेत तर ते काही वेळा त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो. त्याच डिसिजेसला आपण म्हणतो हिमोलायटिक डिसिजेस ऑफ निओनॅट्स ऑर फिटस. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट मेनली कोणते प्रॉब्लेम्स क्रिएट होतात? तर नंबर 1 पहिला डिसीज जो आहे तर दॅट इज ॲनिमिया. ॲनिमिया इट इज कॉज ड्यू टू द ब्रेकडाऊन ऑफ ब्लड सेल्स. आरबीसीचं हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होते आणि त्याला आपण ॲनिमिया. दुसरा डिसीज जो आहे तर दॅट इज द हायड्रॉक्सिफॅलस. वास्तविक आता हे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, पण हे नावं जरी नुसते लक्षात ठेवले तरी पण चालेल. हायड्रॉक्सिफॅलस दॅट इज द हिमोलायटिक एन इडिमा. Hemolytic edema. Edema it is the accumulation of the water in interstitial spaces. तर हिमोलिसिस हो आणि त्यामुळे वॉटरचं रिटेन्शन जे आहे तर ते आपल्या बॉडीमध्ये दिसते, म्हणजे फिटसच्या बॉडीमध्ये दिसते. त्याच्यामुळे हिपॅटोमेगाली. हिपॅटोमेगाली मीन्स द एनलार्जमेंट ऑफ लिव्हर. त्याच्यानंतर इंट्रायुटराईन डेथ आणि त्या बाळाचा डेथ जो आहे तर तो युट्रसमध्ये सुद्धा तो दॅट इज द इंट्रायुटराईन डेथ. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तर दॅट इज द कर्निक्टस. कर्निक्टस डिसीज याच्यामध्ये हिमोलिसिस होतो, ब्रेन डॅमेज होते, सिव्हिअर जॉन्डिस होतो, ब्लडमध्ये बिलिरुबिनची लेवल जी आहे तर ती इन्क्रीज होते. इन्क्रीज बिलिरुबिन लेवल इट इज कॉल्ड ॲज हायपर बिलिरुबिनिमिया. इन्क्रीज बिलिरुबिन लेवल इज कॉल्ड ॲज हायपर बिलिरुबिनिमिया. आणि त्या बाळाचा जो आहे तर तो हे डेथ जे पण काही किंवा हे डिसिजेस जे पण काही तर हे सिव्हिअर डिसीज. पण इरिथ्रोब्लास्टोसिस दिस डिसीज इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण याचे कॉम्प्लिकेशन जे आहेत तर ते आपण अगदी सहज आपण रूट आउट करू शकतो किंवा ते कमी करू शकतो. पण व्हॉट इज दिस इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस? मित्रांनो लक्षात घ्या, आता जसे इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस मी सांगितलं तर पॅरेंट्समध्ये जर समजा
एक पॅरेंट जो आहे तर तो पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असेल. सपोज मदर आहे आणि हा जो आहे तर तो फादर. लक्षात द्यायचं बरोबर, कन्सेप्ट एकदम सोपी आहे, एका समजले की मग काही प्रॉब्लेम नाही. मदर आहे आणि ज्या हा जो आहे तर हा फादर. समजा मदर जी आहे तर ती निगेटिव्ह आहे आणि फादर जे आहे तर ते पॉझिटिव्ह. म्हणजेच काय, मदरमध्ये डी अँटीजन नाही आहे आणि फादरमध्ये डी अँटीजन जो आहे तर तो आहे. मग होणार बाळ जे तर ते एकतर पॉझिटिव्ह येईल किंवा ते निगेटिव्ह. आता लक्षात घ्या, जर समजा पॉझिटिव्ह निगेटिव्हचं बाळ जे आहे तर ते या ठिकाणी पॉझिटिव्ह आलं, म्हणजे फादर म्हणून त्यांनी जडून घेतला, डी अँटीजन घेतला आणि बाळ जे आहे तर ते पॉझिटिव्ह आलं. मदर जी आहे तर ती निगेटिव्ह. आता लक्षात घ्या, मदरचं ब्लड हे कधीच त्या फिटसच्या बॉडीमध्ये जात नसतं. बट द अँटीजन्स some antigens and the antibodies they passes through the placenta. त्याला आपण ट्रान्सप्लासेंटा असं आपण म्हणतो. त्याच्यामधून हे अँटीजन किंवा अँटीबॉडीज जे आहेत तर त्या पास होतात. अँटीबॉडीज वरती पास होतात, काही अँटीजन जे आहेत तर ते पास होतात, काही जे असतात तर ते पास होतात. सो आता जे पण बाळ आहे तर ते पॉझिटिव्ह आहे, म्हणजे त्याच्यामध्ये डी अँटीजन जो आहे तर तो प्रेझेंट आहे आणि मदरमध्ये डी अँटीजन जो आहे तर तो नाही आहे. मग आता ज्यावेळेस पार्च्युलेशन होईल, पार्च्युलेशन मीन्स व्हॉट, दॅट इज द एक्सपेन्शन ऑफ बेबी. त्यावेळेस आपण त्याचा अम्बिलिकल